रायगड जिल्हा म्हणजे नररत्नांची खाण म्हणून या जिल्ह्याची संबंध भारत आणि जगाला ओळख आहे। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील उरणची भूमी जी आहे ती ऐतिहासिक भूमी आहे। क्रांतीवीर शूरवीरांनी त्यांच्या पदस्पर्शाने शौर्याने पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे। अशातच या ठिकाणी जन्माला येणारी मुलं देखील धैर्य आणि मोठा आत्मविश्वास, जिद्द आणि या देशासाठी काहीतरी करण्याची एक हिम्मत घेऊन जन्माला येतात। त्यांचे आई असतील, पालक असतील, त्यांचे गुरुजन असतील, हे देखील तशीच पिढी, तसेच क्रांतिकारक आणि तसेच नररत्न या ठिकाणी घडवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असतात। आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत देशाला अभिमान वाटावं असं पाऊल या उरणच्या एका लहानग्या चिमुरड्याने टाकलेलं आहे। त्यानं एक विक्रम रचण्याच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर मानस पाटील असं त्याचं नाव आहे आणि तो इतका उत्सुक होता की त्याने अथांग अशा सागरामध्ये या ठिकाणी झेप घेतलेली आहे आणि त्यातूनच त्याचा एक विश्वविक्रम रचला जाणार आहे। माझ्यासोबत त्याला जे कठोर परिश्रमातून त्याला ज्या पद्धतीने घडवलंय असे गुरुवर्य आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, काय सांगाल, काय नाव आपलं आणि कसा हा सगळा प्रवास आहे सर मानसचा? माझं नाव संतोष मनोहर पाटील आहे आणि मी इंटरनॅशनल स्विमर तसंच कोच आहे आणि भारतीय नौसेना दलामध्ये सुद्धा कार्यरत आहे। हा जो इव्हेंट आहे हा ॲडव्हेंचर गेममध्ये येतो आणि हा ॲडव्हेंचर गेममध्ये येत असताना ह्या गोष्टी घडतच असतात की ज्या ॲडव्हेंचरमध्ये आपण पाहतो की आता आपण पाहिलं, स्वतः तुम्ही सुरुवातीपासून पाहिलं की समुद्र आहे, पाण्याला करंट्स आहे, हवा आहे, मोठमोठ्या डीप चॅनलमध्ये आता स्विमिंग आहे, मोठमोठे जहाजं ये जा करत आहेत, तर त्याच्यामधून सुद्धा स्विमिंग करायची आहे। तर त्याच्यासाठी त्याची तयारी त्या पद्धतीने करावीच लागते, नाहीतर तुम्ही जर अशा जाऊ दे किंवा नंतर वगैरे असं तर मग ते पॉसिबल नाही आहे। सर, मला सांगा, ज्या पद्धतीनं समुद्रामध्ये एखादे आई वडील त्या ठिकाणी झेपावण्यासाठी खूप मोठं जिगर आणि धाडस आणि काळीजी तेवढं वाघाचं सिंहाचं असावं लागतं, कसं वाटतंय तुम्हाला? पालकांचं सहकार्य या सर्व तुमच्या जे तुमचं ध्येय आहे, मिशन आहे, यामध्ये पालकांचं सहकार्य आणि त्यांची भूमिका कशी आहे? महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे की जेव्हा मुलं आपल्याकडे येतात कोचिंगसाठी त्यावेळेला पालकांची सहमती जास्त लागतं, कारण हा ॲडव्हेंचर गेम आहे, हे रिस्की गेम आहे ते। तर त्यासाठी आपल्याला जी तयारी करावी लागतोय ती तयारी करत असताना आपल्याला त्या पालकांना पण आपण पहिली सिच्युएशन सांगून ठेवतो की पुढे जाऊन अशा अशा गोष्टी होणार आहेत, हे फायनान्शियली हे गेम आहे, तुम्हाला ह्या गोष्टींसाठी प्रिपेअर व्हावं लागतं। उद्या इव्हेंट्स आहेत, कधी हवा होऊ शकते, कधीही करंट्स अपोजिट डायरेक्शन पण स्विम करावं लागू शकतं, कधी इव्हेंट फेलही होऊ शकतात। म्हणजे ही जी पूर्वतयारी आणि त्यांना जे समुद्रामध्ये मी जे प्रॅक्टिस देतो तर ते पालकांना पण स्वतः बोटीत घेऊन मी जातो आणि दाखवतो की तुमचा मुलगा काय करतोय बघा आणि आपल्याला आता काय। धन्यवाद। आपण ज्या पद्धतीनं या रायगडमधली एक सामर्थ्यवान आणि एक कर्तृत्ववान पिढी घडवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काम करताय। मानसच्या आई देखील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय नाव तुमचं? जागृती पाटील। ताई, मला सांगा, मानस जो आहे तो इतक्या मोठ्या अथांग सागरामध्ये झेपावलेला आहे आणि प्रथमच त्याने उडी मारलेली आहे, काय वाटतंय मनाला? अभिमान वाटतंय, भीती वाटते की काय नेमकं मनात? अभिमान पण आहे आणि भीती पण वाटते थोडी। कसं त्याला तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला असं तुम्हाला असं मनामध्ये कसं वाटलं की बाबा आपल्याला त्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरणपट्टू बनवायचं, कुठल्या भावनेनं तुम्ही त्याला या स्विमिंग क्षेत्रामध्ये ढकललेलं आहे? तसं त्यालाही आवड होतीच। हां, त्याचे कोच आहेत संतोष पाटील सर, त्याने त्याला या क्षेत्रामध्ये आणलं आहे आणि त्यांच्यामुळे तो आज जागतिक विक्रम करतोय। हा जो जागतिक विक्रम त्याच्या नावे नोंदवला जात आहे, पालक म्हणून तुम्ही असाल किंवा त्याचे वडील असतील, नातेवाईक असतील, आई आजोबा असतील किंवा पूर्ण तुमचा नातेवाईक परिवार आणि गाव असेल, याच्यासाठी ही गोष्ट कशी अभिमानाची आहे? काय खूप खूप अभिमानाची आहे, कारण आमच्या फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत असं काही झालेलं नाही आहे, त्यामुळे मला पण अभिमान वाटते। म्हणजे मानस जो आहे तो आता खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर एक रेकॉर्ड तर होईलच, मात्र शाळेमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव देशामध्ये जगाच्या पातळीवर एक रेकॉर्डला ते नाव जाईल। ह्याच्या पुढं जर त्याला वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण जर खेळामध्ये, जलतरण क्षेत्राशी संबंधित खेळामध्ये जर त्याला सहभागी व्हायचं असेल तर पालक म्हणून तुम्ही कसे समर्थन त्याला द्या? त्याला सपोर्ट करणार त्याला।
कसं वाटतंय मनाला आज हा सगळा आनंद वाटतंय? आनंद पण वाटतोय, थोडी भीती पण वाटते. पण तो यशस्वीच झाला आता पूर्ण जिद्दी आहे, त्याच्या जिद्दीने तो करणार आणि मला पण विश्वास आहे. मानसबद्दल काय वाटतं, त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय वाटतं? इतका लहान मुलगा, अवघ्या 6 वर्षाचा मुलगा आणि इतकं मोठं जागतिक विक्रम करतोय, कसं वाटतंय मनाला? छान वाटतंय. छान वाटते. एकूणच आपण बघू शकतो की सकाळी पहाटेपासून आपण मानसच्या सोबत आहोत आणि आम्ही देखील संपूर्ण मीडियाची टीम देखील समुद्रामध्ये आम्ही त्याच्यासोबत आहोत. इतकंच नव्हे तर त्याच्या कुटुंबातले सदस्य आहेत, त्याचे गुरुवर्य आहेत आणि एकूणच ऑब्झर्वर टीम म्हणजे निरीक्षक देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. जलतरण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ देखील या ठिकाणी आहेत. सर्वांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सहकार्य केलं आहे. मानसने आज जे धाडस आणि धैर्य दाखवलेलं आहे, जे साहस दाखवलेलं आहे, ते निश्चितपणे समस्त रायगडवासियांना अभिमानास्पद आहे.